नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 12व्या म्हणजेच मीन राशीच्या ऑगस्ट 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत आणि यामध्ये सांगितलेल्या ज्या ज्या काही माहितीच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत ह्या आपल्या मूळ कुंडलीतील वैयक्तिक कुंडलीतील ग्रहदशा, ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा, अंतर्दशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसार आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे हा एकच व्हिडिओ मासिक व दैनंदिन राशी भविष्याचा आढावा घेणारा असणार आहे. तसेच शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय कोणते करायचे व्हिडिओच्या शेवटच्या भागात. तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि हो मंडळी, आपली राशी आणि आपलं नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपलं करिअर, उच्च शिक्षण, व्यवसाय, नोकरी या संदर्भामध्ये कुंडली कसं करते मार्गदर्शन या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेला आहे. या दोन्ही व्हिडिओंबद्दलची लिंक आम्ही खाली देत आहोत. अवश्य हे व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण व्हिडिओंची लिंक सुद्धा असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हा ऑगस्ट महिना आपल्या राशीसाठी नक्की कसा असणार आहे. आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा, नवम स्थानाचा ग्रह आहे मंगळ आणि ह्या संपूर्ण महिन्यामध्ये हा मंगळ ग्रह राशीच्या 4थ्या घरात, चतुर्थ स्थानात म्हणजे सुखस्थानात राहणार आहे आणि ज्याची दृष्टी पडणार आहे 7व्या, 10व्या आणि 11व्या स्थानावर. त्याचा सर्वाधिक लाभ व्यावसायिक, भांडवलदार आणि नोकरदार मंडळींना बऱ्यापैकी चांगल्या रीतीने होताना दिसेल. विशेष करून ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, जमीन जुमला, अग्नी, इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, मशिनरी अशा क्षेत्राशी आलेला आहे. मात्र कामाच्या ठिकाणी थोडं डोकं आणि मन मात्र शांत ठेवून योग्य नियोजन करून आणि योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन उतावळेपणा टाळून आपल्याला काम करावं लागेल, नाहीतर मात्र फसगत होऊ शकते. तसेच ज्यांना घरासाठी जागेचे व्यवहार करायचे आहेत किंवा जुने अडकलेले काही जागेचे खरेदी विक्रीचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यांनी आपल्या या कामाला या महिन्यामध्ये अवश्य प्राधान्य दिल्यास बऱ्यापैकी मनासारखी यश मिळायला चांगलीच मदत मिळेल. शिवाय वडिलोपार्जित जमीन जुमल्याचे प्रश्न सुद्धा सोडवण्यासाठी हा महिना आपल्या बाजूने राहणार आहे. मंगळ ग्रहाप्रमाणे शुक्र ग्रह सुद्धा या संपूर्ण महिन्यात राशीच्या 7व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे, ज्यामुळे आर्थिक प्रश्न सुद्धा सोडवायला, नवीन भांडवल व्यवसायामध्ये गुंतवायला आणि व्यवसायाच्या उन्नतीसाठी, आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी हा महिना बऱ्यापैकी अनुकूल अशी साथ देणार आहे. त्यामुळे जुन्या उधारी, उसनवारी यांच्या वसुलीसाठी सुद्धा या महिन्यात अवश्य प्रयत्न वाढवा. विद्यार्थ्यांना सुद्धा हा महिना मनासारख्या कामगिरीचा राहणार आहे. तेव्हा अवश्य आपल्या अभ्यासाकडे विद्यार्थ्यांनी पूर्ण लक्ष द्यायला हरकत नाही. नोकरदार मंडळींना नवीन नोकरीचा शोध घेणं, नोकरीमध्ये बदल करणं, इंटरव्ह्यूज यशस्वीपणे पार पाडणं यासाठी या महिन्यातील ग्रहयोग अनुकूल आहेत. तर गुरु, शुक्र आणि रवी या ग्रहांची साथ संतती, परदेशगमन, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, विवाह यासाठी शुभ राहील. मात्र घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या संदर्भात थोडी काळजी घ्या. तसेच वाहन आणि विद्युत उपकरणे यामध्ये सुद्धा सावधानता बाळगा. आरोग्याचा विचार करता पित्तविकार, ब्लड प्रेशर, उष्णतेचे आजार सांभाळावे लागतील. काळजी घ्या. दुसऱ्या पंधरवड्यात सरकारी कामं, सरकारी योजनांचा लाभ आपल्या कार्याच्या अनुषंगाने खूप चांगला संभवतो. तेव्हा अशा संधीवर अवश्य लक्ष ठेवा. संधी घ्यायलाही विसरू नका. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. आम्ही पाठवलेली माहिती कसं केलं जातं मार्गदर्शन ते नीट समजून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे जे मार्गदर्शन आहे हे ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण अगदी आपल्या घर बसल्या आमच्याशी सहज जोडू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता.
आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो. या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असल्यास इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, फायनान्स, बँकिंग, लॉजिस्टिक, त्याचप्रमाणे फार्मा, इंजिनिअरिंग, पॉवर, इन्फ्रा, ऑइल, स्टील, पेट्रोकेमिकल, FMCG अशा सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं राहील. अर्थात योग्य जाणकार कन्सल्टंटचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना मिश्र स्वरूपाचा राहणार आहे. मात्र ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे, काही नवीन स्क्रिप्टवरती काम करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी मात्र हा महिना अतिशय उत्तम असणार आहे. अर्थात योग्य मार्गदर्शन, माहिती आणि अभ्यासाला मात्र तितकंच महत्त्व द्या. तर मंडळी, ही होती या ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती, परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेत आहोत थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्याची सुरुवात थोडी प्रतिकूल राहणार आहे, आपल्या विरोधात राहणार आहे. ती म्हणजे 1-2 ऑगस्ट. हे पहिले 2 दिवस महत्त्वाचे निर्णय आणि व्यवहार करत असाल तर सांभाळून करा. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक ताणतणाव थोडेसे वाढतील आणि चुकीच्या निर्णयामुळे सुद्धा नुकसान होऊ शकतं, तेव्हा सावध राहून निर्णय घ्या. मात्र इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रासाठी हे 2 दिवस शुभ असतील. 3 ते 8 ऑगस्ट पुढचे 6 दिवस पुन्हा एकदा नवीन कार्याची सुरुवात, नवीन दम्याने, नवीन उत्साहाने करण्याची संधी मिळवून देणारे असतील. नवीन काम मिळवणं, कामाचा विस्तार करणं यासाठी हे दिवस शुभ राहतील. पदप्रतिष्ठा, मानसन्मान मिळवून देणारे हे दिवस असतील. कामानिमित्ताने जवळपासचे प्रवासही घडतील आणि ते फायद्याचेही राहतील. 9-10 ऑगस्ट पुढचे 2 दिवस घरगुती गोष्टींमध्ये थोडंसं वातावरण ताणतणावाचं राहू शकतं. छोट्या मोठ्या तक्रारींवरून कुरबुरी वाढतील घरातल्या, तेव्हा थोडं शांततेने घ्या. काही मोठ्या गोष्टींच्या आणि घरासाठीच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टींच्या खरेदी विक्रीसाठी मात्र हे 2 दिवस शुभ राहतील. 11-12 ऑगस्ट विद्यार्थी, गुंतवणूकदार, भांडवलदार, नोकरदार मंडळींना अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण करून देणारे हे दिवस असतील, म्हणजे शुभ दिवस असतील. महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, कॅम्पस प्लेसमेंट, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी विचार करत असाल तर अवश्य ह्या दिवसात त्यावर काम करायला हरकत नाही. 13-14 ऑगस्ट आरोग्य आणि प्रतिस्पर्धी यावर थोडं जास्त लक्ष द्या. महत्त्वाचे निर्णय सांभाळून घ्या. थोडे अशुभ दिवस आहेत. 15-16-17 ऑगस्ट शुभ दिवस. व्यापार, उद्योग, कोर्ट कचेरी, विवाह, महत्त्वाचे व्यवहार, गुंतवणूक, चर्चा, गाठीभेटी, महत्त्वाचे पेपर सिग्नेचर करणं यासाठी अत्यंत शुभ आणि उत्तम दिवस. नवीन ओळखी आणि नातेसंबंध यावरती जास्त भर देऊ शकता. 18-19 ऑगस्ट अशुभ दिवस. व्यवहारामध्ये सावधानता ठेवा. कोणतेही वाद वाढणार नाहीत, त्यामुळे वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा. जुन्या आरोग्याच्या समस्या या काळात थोडंसं डोकं वर काढतील, तिकडे जराही दुर्लक्ष करू नका. 20 ते 27 ऑगस्ट हे 8 दिवस अत्यंत शुभ दिवस. धार्मिक, आध्यात्मिक कार्यासाठी उत्तम आणि शुभ वातावरण. महत्त्वाची कामंसुद्धा यशस्वीपणे पुढे सरकताना दिसतील. वडिलोपार्जित कामामध्ये लक्ष घालताय, अवश्य घाला, उत्तम राहील. नोकरदार आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी हे दिवस अनुकूल राहतील. 28-29 ऑगस्ट अशुभ दिवस. व्यवहारातील प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवा. चुकीचे निर्णय घेऊ नका, नाहीतर मोठं नुकसान होण्याची शक्यता वाढते आहे. तर महिन्याचे शेवटचे 2 दिवस 30-31 ऑगस्ट अत्यंत शुभ दिवस. महत्त्वाची कामं, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी. मंडळी, ही झाली या ऑगस्ट महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची संपूर्ण माहिती. आता जाणून घेऊया या महिन्यात करायचे आध्यात्मिक उपाय शुभ परिणाम वाढवण्यासाठी. मंडळी, या महिन्यामध्ये आपल्याला गणेशाची आणि हनुमंताची उपासना वाढवायची. यासाठी रोज ओम गंग गणपतये नमः आणि ओम हनुमंताय नमः या दोन्ही मंत्रांचा जप 1-1 माळ अवश्य करा. कोणत्याही माळेवरती करा. तसेच संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष, त्याचप्रमाणे हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र यांचं पठण अवश्य करा. वेळ मिळेल तसं करा, जास्तीत जास्त करा. तर मंडळी, ही होती आपल्या मीन राशीची ऑगस्ट 2026 या महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचावेत म्हणून आपले मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा आणि आवडला असेलच लाईकसुद्धा करा. मंडळी, चातुर्मास सुरू होतोय, झालेला आहेच. तर आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने
आपली आध्यात्मिक साधना आणि उपासना याला बळ देण्याकरता विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपला जो संपर्क नंबर आहे त्यावर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. तसेच परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता घरपोच. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही याचं वाचन आणि पारायण करू शकतात. अष्टोत्तर शतनामावली 151 रुपये फोनपे करून मागवू शकता. विविध देवदेवता आणि महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं यामध्ये संकलित केलेली आहेत. मंडळी, ही पुस्तकं आपण आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा छानपैकी देऊ शकता. तसेच अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली शुभमुहूर्तावर विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विविध माळा जपाच्या, तसेच विद्यार्थ्यांसाठी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तसेच गणेश रुद्राक्ष, आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, नवग्रह यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि धूपदीप पात्र याची आपल्याला ऑर्डर करायची असेल तर अवश्य आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. म्हणजे ही जी पुस्तकं आहेत चैतन्य लहरी, अष्टोत्तर शतनामावली आणि श्री सप्तशती गुरुचरित्र सार, या चातुर्मासाच्या निमित्ताने आपण घरी तर स्वतःसाठी मागवू शकताच, परंतु आपले मित्रपरिवार, नातेवाईक यांना सुद्धा ही भेट म्हणून देऊ शकता. आणि हो मंडळी, या चातुर्मासाच्या निमित्ताने खास चैतन्य लहरी ही 5 पुस्तकं आपण ऑर्डर करताय तर त्या प्रत्येक पुस्तकाबरोबर आपल्याला मिळणार आहे अष्टोत्तर शतनामावली हे एक पुस्तक त्यासोबत. तर विसरू नका, आपल्याला ही ऑर्डर करायची असेल आणि आपल्या धर्माचा आणि मंत्र या गोष्टीचा सुंदर असा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर नातेवाईकांमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू शकता. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. कळावे लोभ असावा. धन्यवाद.